रस्ते मोडायचे आणि रस्त्यावर परत रस्ते करायचे, त्यातून माया जमवायचा हा एक नवीन खेळ दौंड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागामध्ये सुरू आहे का, असा प्रश्न तुम्ही पहा या रस्त्याकडे पाहिल्यावरती दिसून येतो. काय झालं या रस्त्यामध्ये? मुख्यमंत्री सडक योजनेमधून या रस्त्यावर जवळपास 1 कोटी अधिक रक्कम खर्च केली आणि हा रस्ता डांबरी बनवला. हा रस्ता भागवतवाडी म्हणजे पुणे सोलापूर महामार्ग तिथून भागवतवाडीच्या कॉर्नरवरून सुरू होतो आणि तो होले वस्तीपर्यंत येतो. आता आपण होले वस्तीवरती उभे आहेत. ह्या रस्त्याची अवस्था जर पाहिली तर पूर्ण डांबरी रस्ताच उखडून टाकलेला आहे. इथे एक निवासी रहिवासी आहेत. आपलं दादा नाव काय? सूरज होले. सूरज होले आपल्या बरोबर आहेत. त्यांचं इथं घर आहे. या रस्त्याची अवस्था पूर्वी काय होती आणि ह्या रस्त्याची आता अवस्था काय झाली? हा एकदम चांगला रोड होता, पहिला डांबरी रोड होता. आणि हा कधी उखडला? एक 1.5 महिना झाला असेल, 1 महिना 1.5 महिना होऊन गेला रोड उखडलेला. इथून पुढे 400 मीटर साठी नवीन रोड मंजूर झाला होता, पण तो रोड 1100 मीटर काहीतरी मंजूर झाला होता. तो पुढे अडवला गेला. मग ते पुढचं काम तसंच राहिलं. तर इकडे का उखडलं ते आम्हाला काय सांगता आलं नाही, पण हा चांगला रोड उखडलाय. होले साहेबांनी धक्कादायक बातमी सांगितलेली आहे. इथून पुढे जो एक नवीन रस्ता मंजूर झाला होता त्या रस्त्याला काही वस्तीकरांनी नागरिकांनी थोडी अडचण केली, तो थांबवला आणि ह्यांनी प्रचंड असं डोकं लढवलं. म्हणजे बांधकाम खात्यामध्ये प्रचंड हुशार लोक आहेत, त्याचं हे चित्र. त्यांनी हाच रस्ता उखडून टाकला आणि जिथपर्यंत रस्ता अडवलाय तिथून पुढचा जो रस्ता नवीन मंजूर झालाय त्या रस्त्याचा कार्यभाग पूर्ण करण्यासाठी हा डांबरीकरणाचा रस्ता उखडलेला आहे. यात सांगायचं सर्वात महत्वाचा विषय की मुख्यमंत्री सडक योजनेतून हा झालेला रस्ता त्याच्या 5 वर्षाचा जो मेंटेनन्स असतो तो अजून पूर्ण व्हायला 1 वर्ष बाकी आहे. या रस्त्याला मुख्यमंत्री सडक योजनेतून ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी केलं काम ते नागेश्वर कंस्ट्रक्शन म्हणून पाटस मधलेच आहेत. त्यांचे जे प्रोपायटर आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो. ते असे म्हणाले की माझ्याकडे अजून 1 वर्षाचा मेंटेनन्स असणारा हा रस्ता आहे, व तो उखडल्याचं मी तोंडी बोली सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे शाखा अभियंता आहेत श्रीमानजी शेळके साहेब, त्यांना आम्ही भ्रमण दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते असे म्हणतात की मला काय माहिती नाही, पाहावं लागेल. इथले रहिवासी होले सांगतात की 1.5 महिन्यापूर्वी हा रस्ता उखडलेला आहे. जर 1.5 महिन्यापूर्वी आपल्या भागातील रस्ते उखडून कोण जात असेल तर या सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी अधिकारी आणि त्यांचा स्टाफ करतोय काय, हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. मित्रांनो, असाच एक रस्ता 60 कोटीचा जो वाघोली पारगाव राहू पिंपळगाव मार्गे आलेला होता, तो 60 कोटीचा रस्ता 7 वर्षात बुजवला आणि 425 कोटीचा रस्ता तिथं सुरू झालाय. रस्ते करायचे आणि ते परत मोडायचे, त्याच्यावर परत निधी आणायचा आणि आम्ही या तालुक्यामध्ये सर्वांगीण विकासासाठी शक्तीचा प्रयोग करतोय असं लोकांना भासवायचं, हा एक अनोखा जादूचा प्रयोग या दौंडकरांना आता नव्यानं दिसू लागलेला आहे. या बातमी संदर्भात कुणाच्या भक्तांच्या बुडाला आग लागली असेल तर त्यांनी या घटनास्थळी यावं, इथल्या नागरिकांशी चर्चा करावी आणि प्रत्यक्षदर्शी पाहावं इथं चाललंय काय. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. संपर्कासाठी 97 65 56 69 16 94 23 21 52 27. धन्यवाद. डांबरी दिसल म्हणजे चालू डांबरी आणि चालू डांबरी एकदम पक्का, काही कारण नसताना या रस्त्यात मेंटेनन्स आहे रस्त्याचा. पहिल्या नागेश बोबडेंनी काम केलं तेव्हा केवढा वडा खाला असं इथं पाणी जिथं वड्यात रस्ता आहे तिथं वाहून नाही गेला. आता आपण आलो तिथे तिथं जायचं.